घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्या समोर आलेला आहे। आतापर्यंत आपण इकडे पाहतोय की शर्वरीला मात्र या सगळ्यामध्ये मात्र आता अडकवण्यासाठी बरेचसे यांचे प्रयत्न चालू आहेत। शर्वरीला अडकवण्याचे हे प्रयत्न मात्र आता विफळ ठरतायत, कारण हातामध्ये हवे तसा ठोस पुरावा काहीच येत नाहीये। पण हाच ठोस पुरावा आता मात्र मिळणार आहे, तो म्हणजे जानकी आणि आता या दोघींना सुद्धा। आता हा ठोस पुरावा काय असणार आहे, हा ठोस पुरावा कोण देणार आहे, त्या ठोस पुराव्यामध्ये मात्र आता काय लक्षात येणार आहे आणि खऱ्या अर्थाने त्या दिवशी काय घडलं होतं, शर्वरीचं वर्जन आता जरी वेगळं असलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये काय घडलं होतं, कसं घडलं होतं, सगळं सगळं आपल्या समोर येणार आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, त्या रात्री जानकी आणि आता या सगळ्यांच्या दोघींच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली आहे, नानांनी पाठवलेले पुरावे। त्यावरून नानांचा कसा शोध लागलाय, अनेक प्रश्नांची उत्तरं त्या रात्रीच्या एका घटनेमध्ये आपल्याला मिळणार आहेत। छोटासाच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। आपण पाहिलं की रात्रीच्या वेळेला या तिघी जणी जमल्यात, तो चार्जर जो आणलेला आहे त्या चार्जर वरून मात्र आता इकडे तो फोन चार्ज झालेला आहे। फोन तर चार्ज झाला असला तरी आता त्याला पासवर्ड शर्वरीचे एकतर फिंगरप्रिंट किंवा आता तिचे फेस किंवा तिचे डोळ्यांचं हे असं काहीतरी असणार आहे, ही गोष्ट मात्र यांना माहिती आहे। आणि त्याचमुळे ऐश्वर्याने तिच्या आता झोपेमध्ये गुंगीचं औषध टाकलेलं आहे। गुंगीचं औषध टाकल्या कारणाने मात्र आता इकडे ते दोघंही जण गाढ झोपी गेलेले आहेत। गाढ झोपी गेल्या कारणाने मात्र आता इकडे तिचे डोळे उघडून या दोघींनी सुद्धा आता तिच्या डोळ्याचे रेटिना हे केलेत आणि फोन अनलॉक झालाय। फोन अनलॉक झाल्यावरती तो महत्वाचा मेसेज, ज्या मेसेजमध्ये आता इकडे असं लिहिलेलं असतं, नाना तुम्ही लगेचच बेंगलोरला या, शर्वरी हाताबाहेर गेलेली आहे आणि या सगळ्यामध्ये शर्वरी मला फसवती आहे, माझ्या नावावरती पैसे उधळते आणि माझ्या नावावरून तुमच्याकडून पैसे घेऊन तिने ते पैसे खर्च केलेले आहेत। आणि हो नाना, एका शर्वरीचं राहुल नावाच्या मुलासोबत सुद्धा अफेअर आहे आणि म्हणून तुम्ही लवकरात लवकर या, ती मला फसवती आहे आणि तिच्यापासून माझ्या जीवाला सुद्धा आता धोका असू शकतो। म्हणून नाना तुम्ही लवकरात लवकर मला आता भेटायला या, मला तुमच्याशी बरंचसं काहीतरी सांगायचं आहे। असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते, जानकी बघितलंच, म्हणजे हा सगळा जो काही प्रकार आहे ना, तो प्रकार फक्त आणि फक्त शरुताईंनीच केलेला आहे आणि शरुताई या सगळ्यामध्ये दोषी आहेत। आणि त्यानंतर मात्र आता जानकी पुढे वाचायला लागते आणि ती सांगायला लागते की मी तिला ज्या वेळेला रंगे हात पकडलं त्यावेळेला तिने माझी माफी मागितली आणि मी तिला माफही केलं। खरं तर मी त्यावेळेला तिला माफ करायला नको होतं, तुम्ही तिला काही एक बोलू नका, आम्ही एका नवीन आयुष्याची सुरुवात करायचं ठरवलेलं आहे। 17 तारखेला तेव्हा तुम्हाला यातलं काही माहिती, 17 तारखेला तुम्ही या, म्हणजे आता तो सांगतो की 17 तारखेला तुम्ही मला भेटायला या आणि तुम्हाला यातलं काही माहिती आहे असं दाखवू नका। हा त्याचा मेसेज एक दिवस नंतरचा असतो की नाना मी तुम्हाला जे काही सांगितलंय ते सगळं तुम्ही विसरून जा आणि आता या सगळ्यामध्ये तुम्ही आता म्हणजे जरी इकडे आलात ना तरी सुद्धा तो विषय काढू नका, जो विषय मी आता तुम्हाला सांगितलेला आहे, कारण शर्वरीने माझी माफी मागितलेली आहे आणि आता जर का तुम्ही तिला हा विषय काढून जर का बोललात तर तिला कदाचित वाईट वाटेल, असं म्हणत मात्र आता इकडे म्हणजे इकडे आता लगेचच सांगितलेलं आहे ते म्हणजे स्वतः आता विक्रांतला असं वाटायला लागलेलं असतं की शर्वरी खरंच सुधारलेली आहे आणि सुधारलेल्या शर्वरीने मात्र आता या सगळ्यामध्ये म्हणजे आता या सगळ्यामध्ये आपल्याला म्हणजे माफ करून टाकलेलं आहे किंवा आपण तिला माफ केलं, त्यामुळे ती आता सगळं हे विसरून गेलेली आहे। पण शर्वरीने जो काही प्लॅन केला होता तो प्लॅन मात्र आता इकडे त्याला माहित नसतो, म्हणून तिसरा मेसेज आता त्याने आदल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी नाना येणार त्याच दिवशी पाठवलेला मेसेज सुद्धा ऐश्वर्या वाचायला लागते आणि त्या मेसेज मध्ये लिहिलेलं असतं की नाना मी तुम्हाला काल मेसेज पाठवला ना की या सगळ्यामध्ये शर्वरी मात्र आता सुधारलेली आहे, पण नाना तसं काहीच नाहीये, म्हणजे या सगळ्यामध्ये शरू आता सुधारलेलीच नाहीये। शरूने मात्र आता जे काही केलंय ना ती आता गोष्ट एकदम महाभयंकर आहे। शर्वरीच्या मुळे माझ्या जीवाला सुद्धा नाना धोका आहे, तुम्ही या सगळ्यामध्ये मला आता काहीतरी म्हणजे तुम्ही लवकरात लवकर इकडे येऊ नका, मीच तिकडे येतोय, असं म्हटल्यावरती मात्र आता जानकी म्हणते म्हणजे बघितलंच, ज्या दिवशी त्यांना ही गोष्ट समजली त्यावेळी नानांना त्यांनी फोन केला, नानांना फोन केल्यावरती मात्र नानांना सांगितलं की तुम्ही भेटायला या,
शरू हाताबाहेर गेले. पण त्यानंतर मात्र ज्या वेळेला आता इकडे शर्वरी वंशनी माफी मागितली, हे सगळं प्रकरण मिटवून टाकलं आणि त्यानंतर मात्र त्यांनी सांगितलं की तुम्ही येऊ नका असं म्हटल्यामुळे मात्र आता काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये इकडे त्यानंतर शर्वरी वंशनी दुसरा डाव खेळला आणि दुसरा डाव खेळत आता त्यांनी इकडे त्यांना मारून टाकले. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागते ती म्हणजे इकडे आता ऐश्वर्या ते काही नाहीये. या सगळ्यामध्ये जे काही खरं खरं असेल ना त्या गोष्टी मात्र आता तोपर्यंत आपण इकडे शोधून काढत नाही आहोत तोपर्यंत आता गप्प बसायचं नाहीये. यावरती शर्वरी आता इकडे जानकी सांगायला लागते की मला कळत नाहीये पण आपल्याकडे पुरावा असा काहीच नाहीये. तिने आता दोन दोन खून करून पचवलेत. हा पुरावा आपल्या हातात असल्याशिवाय आपण आता काहीच करू शकत नाही आहोत. असं म्हटल्यावरती ती म्हणते देवाच्या मनामध्ये असेल ना तर नक्कीच आपल्याला काहीतरी पुरावा मिळेल. दोघी जणी मंदिराच्या इथे येतात आणि नमस्कार करतात. अवंतिका सुद्धा आता त्यांच्या सोबत आहे आणि त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते आतापर्यंत मी अनेक चुका केलेल्या आहेत आणि त्यानंतर मात्र आता त्या दोघी जणी खूपच हतबल झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडे पुरावाच काही नसल्या कारणाने त्यांना आता कुठे काय कसं हे काही कळायला मार्ग मात्र नाहीये. या सगळ्यामध्ये मात्र आता जानकी कसला तरी आवाज आलाय म्हणून बाहेर आली आणि तितक्यात लाईट्स ऑफ झालेल्या आहेत. लाईट्स ऑफ झाल्यावरती मात्र आता जानकी म्हणते मला खरंच काही कळत नाहीये. हा फोन सुद्धा पुन्हा एकदा डेड झालाय. मला आता आपल्याला असं वाटतं की हा फोन न जुना असल्या कारणाने सतत तो डेड होतोय. याला आता रिचार्ज करायला पाहिजे. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे की हो पण आता लाईट सुद्धा गेलेले आहेत ना आणि त्यामुळे लाईट गेल्या कारणाने मला नाही वाटत की हा फोन आता रिचार्ज होईल. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे दारावरती कसली तरी खटखट झालेली आहे. दारावरती खटखट झाल्यावरती जानकी म्हणते कसला आवाज येतोय. पण त्याच वेळेला मात्र आता दार उघडल्यावरती समोर पाहिलेलं दृश्य बघून सगळ्यांना जबरदस्त धक्का आता बसलेला आहे. ज्या वेळेला सगळेजण समोर आता पाहतायत तर आता समोर असलेले नानांना पाहिल्यावरती या दोघींना धक्का बसला. धावत पळत नानांच्या इकडे गेलेत. नाना नाना असं म्हणायला लागलेत आणि त्यावरती जानकी म्हणते नाना नाना तुम्ही इथे कसे काय. जानकीला तर आता खूप मोठा धक्का बसलाय आणि त्यानंतर मात्र आता जानकी नानांच्या जवळ गेले. नानांच्या जवळ जाऊन आता तिला विचारते. नाना म्हणतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला कुठेतरी लपव. मला या सगळ्यामध्ये मात्र आता महाभयंकर महासत्याचा उलगडा करायचा आहे पण त्यासाठी मला आता जिवंत राहणं गरजेचं आहे. त्यावरती जानकी म्हणते नाना कोण तुमच्या जीवावरती उठलंय. त्यावरती नाना आता सांगायला लागतात शरू आणि राहुल हे दोघ जण माझ्या जीवावरती उठलेत. मुळातच कोणालाच कळत नाहीये की नाना आता जिवंत कसे आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जानकीला हवी असतात. जानकी आणि त्यानंतर मात्र आता नाना इकडे सांगायला लागतायत की मला मला मी सगळं सांगेन पण आता मला इकडे सुरक्षित ठिकाणी हलवा. असं म्हटल्यावरती जानकी सांगायला लागते नाना आपल्या इकडे आउट हाऊस आहे ना बाहेरच्या साईडला तिकडे तुम्ही आज रात्री राहा. उद्या काय करायचं ते आता मी इकडे पाहते. असं म्हणत जानकीने मात्र आता नानांना त्या सगळ्यामध्ये आउट हाऊस मध्ये नेलंय आणि दुसऱ्या दिवशी मात्र आता खऱ्या अर्थाने नाना इकडे खुलासा करणार आहेत. जानकी नाना होते आणि डॉक्टरांना सुद्धा आता जानकीने बोलवलेलं आहे. जानकीने डॉक्टरांना बोलवल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये जेव्हा डॉक्टर तिकडे आलेले आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता डॉक्टरांनी या सगळ्यामध्ये नानांना चेक करून कशा पद्धतीने नाना वाचले कशा पद्धतीने नानांनी या सगळ्यामध्ये मात्र आता जीवाचं आपल्या रक्षण केलं हे सगळं सगळं सांगितलेलं आहे. प्रेक्षकांनो एकाच झटक्यात मालिकेची समीकरण बदलले. ज्या वेळेला नाना जिवंत कसे आणि नानांच्या सोबत नक्की काय घडलं होतं ही गोष्ट मात्र या सगळ्यांच्या समोर आलेली आहे आणि या सगळ्यातूनच नाना आता खुलासा करणार आहेत आणि शर्वरीच्या विरोधात साक्ष देणार आहेत. नक्की काय घडणार कसं घडणार येणाऱ्या भागात सगळं